काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। भारत आणि पाकमध्ये युद्धजन्य वातावरण निर्माण झालं त्यानंतर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे दोन देशांना बॉयकॉट करण्याचा। त्यामध्ये टर्की आणि अझरबैजान या देशांचा समावेश आहे। का हा निर्णय घेतला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत विदर्भ चॅप्टरचे सचिव आहेत। सर, काय सांगाल, काय नेमका निर्णय घेतला तुम्ही आणि काय हा निर्णय घ्यावा लागला? हे जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान, त्यामध्ये तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानला सपोर्ट केला होता आणि त्यांच्या खाजगी किंवा वैयक्तिक कारणासाठी किंवा फायद्यासाठी म्हणू शकतो आपण, त्यांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे आपण ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आम्ही हा निर्णय घेतला सगळ्या ट्रॅव्हल एजंट्सनी अक्रॉस द कंट्री, भारताच्या संपूर्ण मेंबर्सनी, की आपण हे जे दोन देश आहेत टर्की ॲज वेल ॲज अझरबैजान, या दोन देशांमध्ये आपण आपले पर्यटक नाही पाठवायचे, आपण त्यांना बिझनेस नाही द्यायचा। कारण की ते जर का असा निर्णय घेऊ शकतात भारताविरुद्ध, या लढ्यामध्ये भारताविरुद्धच उभे होते ते, पाकिस्तानच्या सोबत उभे होते म्हणजे, तर आपणही ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया टू सपोर्ट इंडिया आपण त्यांना आपले जे दरवर्षी पर्यटक पाठवत होतो सगळे मिळून, ते आपण नाही पाठवणार याच्यापुढे। ही जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस अझरबैजान देशांनी आपल्या काही पर्यटकांना मदत केली नाही असंही? हो, काय झालं होतं की एक खूप मोठा ग्रुप होता जो बाकूमध्ये फिरायला गेला होता आपल्या इंडियाचा, आणि त्यांना बाकूवरून त्यांची जी अझरबैजान एअरलाईन्सची जी फ्लाईट होती, ती फ्लाईट पाकिस्ताननी त्यांची एअरस्पेस बंद केल्यामुळे ती फ्लाईट त्यांनी पाकिस्तानपर्यंत आणली। पाकिस्तान एअरस्पेस बंद असल्यामुळे तिथून परत बाकूला नेली। 4 तास फ्लाय करून 4 तास परत ते बाकूला गेले आणि या सगळे जे ट्रॅव्हलर्स त्या ऑनबोर्ड होते त्यांनी म्हटलं, आता आम्ही तुम्हाला बाकूला परत आणलेलं आहे, तुम्ही आपापल्या स्वतःच्या खर्चानी जी एअरलाईन दुसरी मिळेल, जी कुठली तुम्हाला एअरलाईन इंडियामध्ये पोचवेल त्या एअरलाईनने तुम्ही आपलं तिकीट काढा आणि जा, आमची जबाबदारी नाही आहे। तर हा बेजबाबदारपणा आहे। हे बघ, कायद्याने तर ते करू शकतात, नाही करू शकत, हा दूरचा प्रश्न आहे, पण ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर जर का आपल्याकडे ते आले होते, त्यांनी अझरबैजान एअरलाईनचं तिकीट काढलं होतं, तर अझरबैजान एअरलाईन्सनी त्यांना कुठल्या म्हणजे तो जो एअरस्पेस आहे पाकिस्तानची, जी एअरस्पेस बायपास करूनसुद्धा ते त्यांना भारतापर्यंत पोचू शकले असते, मुंबईला, दिल्लीला, जिथे कुठे त्यांची फ्लाईट होती, पण ते त्यांनी केलं नाही। त्या लोकांना 2-2 दिवस तिथे एक्स्ट्रा थांबावं लागलं, जोपर्यंत त्यांना दुसरी तिकीट मिळाली नाही, तिथे हॉटेल करावं लागलं स्वतःच्या खर्चाने दुसरी एअरलाईनची तिकीट काढून ते बिचारे परत आले। या दोन्ही देशामध्ये भारतातून जाणाऱ्या प्रवाशांची किंवा पर्यटकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे याचा किती मोठा फटका त्या दोन्ही देशांना बसू शकतो? असं आहे, अझरबैजान ॲज वेल ॲज टर्की इथे येणारे, जगभरातून येणारे जे पर्यटक आहे त्याच्यामध्ये भारतीय पर्यटकांचा खूप मोठा वाटा आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना त्याचा चांगलाच फटका बसणार आहे। हे जे त्यांनी शॉर्ट टर्म गेन केला आहे, शॉर्ट टर्म विचार केला आहे की आपण यावेळेस आता पाकिस्तानला सपोर्ट करू, पण याचा हा जो आपण निर्णय घेतलेला आहे सगळ्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मेंबर्सनी, की यांना आता आपण बिझनेस नाही देणार, इथे आपण आपले पर्यटक नाही पाठवणार, याचा फार मोठा फटका येणाऱ्या काळामध्ये अझरबैजान ॲज वेल ॲज टर्कीला बसणार आहे। नक्कीच हा निर्णय घेतल्यानंतर याचा फटका जो आहे तो या दोन्ही देशांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। MDHचा किचन किंग मसाला किचनमध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH